अपडेटसाठी स्वादाविष्कार चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, कारण ही टोटली फ्री आहे. हाय फ्रेंड्स, कशा आहात? मस्त ना? मस्तच राहा. तर फ्रेंड्स, तुम्हाला जर रवा डोसा बनवायचा असेल आणि तुमच्याकडे दही उपलब्ध नसेल तर मी सांगते त्या पद्धतीनं तुम्ही दही किंवा सोड्याचा वापर न करता रवा डोसा किंवा उत्तप्पा बनवू शकता. चला तर मग पाहूया. या रेसिपीसाठी आपल्याला बारीकच रवा वापरायचा आहे. 3 कप बारीक रवा घेतल्यानंतर यामध्ये मी बरोबर जेवढा रवा आहे तेवढंच पाणी घेतलेलं आहे. तुमच्याकडे हे मेजरिंग कप नसतील तर जेवढा रवा तुम्ही घेतलेला आहे तेवढंच पाणी आणि वर थोडंसं पाणी आपल्याला टाकायचं आहे. मी या ठिकाणी 3 कप रव्याला 3 कप पाणी टाकून आणि अर्धा कप पाणी आणखी जास्त टाकलेलं आहे. पाणी टाकल्यानंतर रवा आपल्याला अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचा आहे. रवा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत. आता यामध्ये पुन्हा आणखी मी अर्धा कप पाणी टाकून घेणार आहे. एकूण मी 3.5 कप पाणी यामध्ये टाकलेलं आहे. रवा छान भिजेल इतपत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे मिश्रण जवळपास 1 तास मुरत ठेवायचं आहे. तुमच्याकडे वेळ नसेल तर 20-25 मिनिटे तुम्ही हे मिश्रण मुरत ठेवू शकता, पण जितकं व्यवस्थित मुरवाल तितकं ते छान होतं. कारण आपण याच्यामध्ये जरासुद्धा दही किंवा सोड्याचा वापर केलेला नाही, त्यामुळे आपल्याला जास्त वेळ मुरत ठेवलं की व्यवस्थित मिश्रण तयार होतं. तर पाहू शकता किती छान मिश्रण तयार झालेलं आहे. आता आपण याचे डोसे करणार आहोत. यामध्ये आणखी थोडंसं पाणी वाढवून घ्यायचं आहे. लागेल त्या प्रमाणात पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण पातळ करून घ्यायचं आहे. यातील काही मिश्रण मी बाजूला काढून घेणार आहे आणि त्यामध्ये मीठ मिक्स करून घेणार आहे. अशा पद्धतीनं सेपरेट भांड्यात मीठ टाकून घेतल्यामुळे जर चुकून मीठ जास्त झाले तर आपल्याला पुन्हा याच्यामध्ये रव्याचं बॅटर ॲडजस्ट करता येतं. तर हे मिश्रण खूप जास्त पातळ करू नका, नाहीतर डोसा तव्याला किंवा पॅनला चिकटू शकतो. हा डोसा शक्यतो नॉनस्टिकच्या पॅनमध्ये करावा, नाहीतर साधा जो आपला चपातीचा तवा असतो त्याला हे बॅटर चिकटून बसण्याची शक्यता असते. तर पॅनला मी तेल लावून घेतलेलं होतं, त्यामध्ये बॅटर पसरून घेत आहे. सुरुवातीला मी साधा डोसा करत आहे. बॅटर पसरवल्यानंतर 1 मिनिटभर मी वाफ देऊन घेतलेली आहे. डोसा मी पलटून घेतलेला आहे. तेल लावून छान आलटून पलटून भाजून घेतलेला आहे. पाहू शकता खूप छान झालेला आहे. आता दुसऱ्या डोस्यासाठी मी बॅटर पसरवलेलं आहे. एकाच बॅटरपासून तुम्ही 3 प्रकारे डोसा करू शकता. बॅटर पसरवल्यानंतर त्यावरती मी शेजवान चटणी पसरून घेतलेली आहे. मात्र हा डोसा पलटायचा नाही, नाहीतर पॅन खराब होऊ शकतो. झाकण ठेवून 2 मिनिट आपल्याला याला छान वाफ द्यायची आहे आणि त्यानंतर आपला हा डोसा तयार आहे. आता आपण उत्तप्पा करायला घेऊ. यासाठी मी काही भाज्या या ठिकाणी घेतलेल्या आहेत. पॅनमध्ये बॅटर पसरून घेतलेलं आहे. त्यापूर्वी मी तेल टाकलेलं होतं. बॅटर पसरून झाल्यानंतर मी यावरती भाज्या टाकून घेणार आहे. मी या ठिकाणी गाजर किसून घेतलेलं आहे. तुम्ही कट करून घेतलं तरी देखील चालेल. त्यानंतर मी शिमला मिरची, कांदा, टॅमॅटो, साधी मिरची घेतलेली आहे. बॅटर वरून सुकायच्या आधीच आपल्याला पटपट या भाज्या वरती टाकून घ्यायच्या आहेत, नाहीतर मग त्यानंतर चिकटत नाहीत. पटापट मी या भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. वरून थोडंसं मीठ तुम्ही स्प्रिंकल करू शकता. तर मी फक्त डेकोरेशनसाठी म्हणून मी गाजर किसून घेतलेलं आहे, पण ते डोसा पलटताना सुटण्याची शक्यता असते. वरून अशा पद्धतीनं भाज्या छान दाबून घ्या, म्हणजे मग त्या डोसा पलटताना सुटणार नाही. झाकण ठेवून 1 मिनिटभर वाफ देऊन घ्यायची आहे. आता आपण हा डोसा पलटून घेऊ. त्यापूर्वी मी तेल टाकून घेतलेलं आहे. बॅटर टाकताना गॅसची फ्लेम मोठी ठेवायची, नंतर मग गॅसची फ्लेम पूर्ण कमी करून घ्यायची, म्हणजे मग हा डोसा आतपर्यंत व्यवस्थित भाजला जातो. कारण हा थोडासा जाडसर करावा लागतो. दोन्ही बाजूनी मी तेल टाकलेलं आहे. तुम्ही पलटून नाही घेतलं तरी देखील चालेल.
पण मी या ठिकाणी दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून घेतलेला आहे आणि मस्त असा खमंग टेस्टी रव्याचा उत्तप्पा तयार आहे। तर एकाच बॅटरपासून आपण असे 3 प्रकार केलेले आहेत डोशाचे आणि या ठिकाणी मी दाखवत आहे। पाहू शकता किती छान सुंदर झालेला आहे उत्तप्पा, एकदम मऊ लुसलुशीत झालेला आहे। मी तोडून दाखवते, पहा किती छान झालेला आहे। आणि हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयोगी असेल तर प्लीज 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 लाईक करा। तर फ्रेंड्स, अशा पद्धतीनं रवा डोसा बनवणं खूप सोपं आहे। तुम्ही रवा डोशासाठी जर नॉनस्टिकचा पॅन वापरत असाल तर रवा डोसा त्याला चिकटत नाही, मात्र ॲल्युमिनियमचा तवा वापरत असाल तर मात्र त्याला रवा डोसा चिकटतो। अशा वेळी आधी तुम्ही त्याच्यावरती चपात्या वगैरे करून घ्या, म्हणजे तवा थोडासा रापला की मग त्याच्यावरती असे डोसे सुद्धा होऊ शकतात। त्याचप्रमाणे मी या रेसिपीमध्ये भाज्या ह्या वरून टाकलेल्या आहेत डोशावरती। तुम्ही बॅटरमध्येच भाज्या टाकल्या तर तुम्हाला आणखीन सोपं पडेल। हे बॅटर सलग 4-5 तास भिजत ठेवू नये, नाहीतर रव्याच्या पिठाचा लगदा तयार होतो। तर कशी वाटली रेसिपी हे मला नक्की कमेंट करून सांगा। पुन्हा भेटू अशाच एका छान नवीन रेसिपीसह। तोपर्यंत पाहत राहा आपला कवयंचा परिवार स्वादाविष्ट। धन्यवाद।